लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि जर तो तुम्हाला आवडला तर कृपया तुम्ही तो लाईक करावा, इतरांबरोबर शेअर करावा आणि आमचे असे नवीन येणारे संदेश तुम्हाला कायम मिळण्यासाठी तुम्ही नोटिफिकेशनसाठी बेल रिंग प्रेस करावी। Thank you and God bless you. आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, जीवनामध्ये दोन पाये आम्ही प्रत्येक जण बांधित असतो आणि आमचं जीवन कोणत्या पायावर आम्ही बांधत आहोत, वाळूवर की खडकावर, ही गोष्ट एक दिवस परीक्षा केली जाणार आहे। आमचा पाया नक्की कशावर आहे आणि म्हणून आजचा हा जो संदेश आहे आमच्या ख्रिस्ती जीवनाचा पाया कशा प्रकारे आम्ही घालायला हवा याविषयी आम्हाला संपूर्ण त्याचं महत्त्व समजविणारा आहे। म्हणून आपणा सर्वांना माझी विनंती आहे की आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत आवर्जून पाहावा। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। येशूने डोंगरावरील प्रवचनात ज्या गोष्टी म्हटल्या त्या मत्तय 5, 6 आणि 7 अध्यायात आम्हाला आढळतात आणि येथे येशू ख्रिस्ताने एक दाखला दिला आणि तो दाखला दोन पायांविषयी होता। वचन 24 पासून मी वाचत आहे। यास्तव जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल। त्याने आपले घर खडकावर बांधले, मग पाऊस पडला, पूर आला व वाराही सुटला व त्या घरास लागला तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता। तसे जो कोणीही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागत नाही तो कोणा एका मूर्ख मनुष्यासारखा ठरेल। त्याने आपले घर वाळूवर बांधिले, मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला व त्या घरास लागला, तेव्हा ते पडले, अगदी कोसळून पडले। प्रभू या वाचलेल्या पवित्र वचनावर आपला आशीर्वाद देव, आमेन। हाच दाखला पण त्यामध्ये थोडेसे वेगळे शब्द आहेत, म्हणून मी तो दाखलाही आपणापुढे वाचू इच्छितो। लूका वर्तमान 6 अध्याय 46 ते 49 वचन। तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, पण मी जे सांगतो ते का करीत नाही? जो कोणी माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकून त्याप्रमाणे करीतो तो कोणासारखा आहे हे मी तुम्हास दाखवितो। तो कोणा एका घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे। त्याने खोल खणून खडकावर पाया घातला, मग पूर आला तेव्हा त्याचा लोंढा त्या घरावर आदळला, तरी त्यामुळे ते हालले नाही, कारण ते मजबूत बांधलेले होते। परंतु जो कोणी ऐकतो पण त्याप्रमाणे करीत नाही तो पाया न घालता जमिनीवर घर बांधणाऱ्या माणसासारखा आहे। त्या घरावर लोंढा आदळला तेव्हा ते लागलेच पडले आणि त्या घराचा सत्यानाश झाला। दोन्हीही दाखल्यामध्ये आम्हाला घर बांधण्याविषयी दिसत आहे। एक खडकावर बांधलेला आहे आणि एक वाळूवर बांधलेला आहे। कोणता पाया आम्ही रचावा हा प्रत्येक बांधणारा व्यक्ती त्याची निवड करीत असतो। एकाने खडकावर बांधण्याचे ठरविले आणि दुसऱ्याने वाळूवर बांधण्याचे ठरविले आणि दोघांचेही घर दिसायला सारखेच दिसत होते, परंतु ते सारखे नव्हते। येथे घरासाठी जे सामान वापरले जात आहे हे दोन्हीही घरांसाठी समान आहे, परंतु एकाचे घर मजबूत उभे राहते तर दुसऱ्याचे घर हे मोठ्या तुफानामध्ये म्हणजे आलेल्या न्यायामध्ये नष्ट होते पूर्णतः। पायावर सर्व काही अवलंबून आहे, अर्थात आमचे स्वतःचे आध्यात्मिक जीवन आहे। आमच्या चारित्र्याला जन्मभर आम्हाला उभारण्याची ही एक प्रक्रिया दिसते। प्रत्येक मनुष्य जो येशूकडे आलेला आहे, परंतु त्याचं जीवन नक्की कसं बांधलं गेलेलं आहे, अर्थात घराचे दोन भाग आम्हाला कायम आढळतात। एक भाग ज्याला पाया म्हणतात, हा पाया फारच महत्वाचा असतो। प्रियजन हो, या दाखल्यामध्ये आम्ही ही गोष्ट पाहत आहोत। हा दाखला आम्हाला पायाविषयी सांगत आहे। या संपूर्ण दाखल्यात सर्वात महत्वाची गोष्ट ही पायाबद्दल आहे। प्रियजन हो, पाया हा शब्द बांधण्याशी संबंधित आहे। पाया एवढा का महत्वाचा असावा? घराचा पाया जो आहे हा अदृश्य असतो,
हा कधीही दिसत नाही. अर्थात वरून जे दिसते ते फक्त घर दिसते. कोणतंही घर ज्या वेळेला आम्हाला दिसते तेव्हा आम्ही जमिनीवरील भाग पाहत असतो. घराचा पाया जर योग्य रीतीने घातला नसेल तर ते घर कितीही सुंदर का असेना, त्या घराच्या सौंदर्याला शेवटी काहीच अर्थ राहत नाही. कारण पायावरच तर घराची स्थिरता, भक्कमपणा अवलंबून आहे. एक भक्कम पाया हा आम्हाला मानहानीपासून वाचवितो, त्या घरातील जीवांना सुरक्षित ठेवतो, प्राणांचे रक्षण करीतो आणि भविष्यात येणारा खर्चापासूनही वाचवितो, आमचा वेळ वाचवितो आणि आमची प्रतिष्ठा वाढवितो. ही गोष्ट आम्हाला समजणे गरजेचे आहे. पाया ही गोष्ट निश्चित करीते की त्या पायात कुवत हवी की त्याच्या विरुद्ध घटकाशी ते सामना करू शकेल. उदाहरणार्थ पाऊस, वादळ, वारा, महापूर या सर्व घटकांशी सामना करण्याची कुवत त्या पायामध्ये, त्या स्ट्रक्चरमध्ये हवी. भक्कम पायावर कितीही प्रकारचा दबाव येवो त्यावर त्याचा काही विपरीत परिणाम होत नाही. ज्यांनी आपले जीवन खडकावर बांधले त्यांना येशू सुज्ञ म्हणजे शहाणा म्हणत आहे. अतिशय सुंदर असा हा दाखला आहे आमच्या ख्रिस्ती जीवनाचं आतील जे लपलेलं जीवन आहे, इनर लाईफ, हे या ठिकाणी प्रकट केले जाते. करंथीकरास पहिले पत्र याचा 3 अध्याय याचं 10 वचनापासून मी वाचत आहे. अतिशय महत्वाचं वचन आहे. माझ्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहाच्या मानाने मी कुशल कारागिराच्या पद्धतीप्रमाणे पाया घातला. प्रेषितांचं हे काम आहे की त्याने ख्रिस्ताच्या मंडळीचा पाया व्यवस्थित घातला पाहिजे. कुशल कारागीर याचा अर्थ काय? अतिशय एक्सपर्ट आर्किटेक्ट, जो पाया घालण्याचं संपूर्ण ब्लूप्रिंट देतो. अर्थात संत पौलाला हा प्लॅन, हा आराखडा देवापासून देण्यात आला होता आणि दुसरा त्यावर इमारत बांधित आहे. तर त्यावरचे बांधकाम आपण कसे करीत आहोत याविषयी प्रत्येकाने जपावे. येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, त्याच्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही. येशू वरच आम्ही बांधलो पाहिजे. प्रियजन हो, माझी ही इच्छा आहे की आपण सर्वांना हे समजावे की येशू ख्रिस्त हा युगांचा खडक आहे, रॉक ऑफ एजेस, आणि त्याच्याशिवाय अनंत पाया या जगात नाहीच आहे. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त हाच माझ्या जीवनाचा पाया व आधार स्तंभ आहे. तोच एकमेव मार्ग आहे, त्याला सोडून दुसरा मार्गच नाही. येशूने म्हटले, माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी जाऊ शकत नाही. प्रियजन हो, आम्ही हे घर बांधत आहोत, तर आमच्या घराच्या या पायाबद्दल आम्हाला खात्री बाळगून पाया मजबूत बांधणे गरजेचे आहे की ज्यामुळे त्या पायाविरुद्ध कितीही घटक विरुद्ध आले तर ते घर बिलकुल हालणार नाही. म्हणून येशू येथे आम्हाला सांगत आहे, तुम्ही कशावर बांधता याविषयी सावध असा. जे काही खरे आणि पारखलेले अशावर आम्ही बांधलं पाहिजे. प्रियजन हो, प्रभू येशू ख्रिस्ताने लूक 14 अध्यायातल्या 28 ते 30 वचनात एक महत्वाची गोष्ट बोलली, जी मी आपण पुढे वाचून दाखवत आहे. तुमच्यामध्ये असा कोण आहे की त्याला बुरुज बांधावायची इच्छा असता तो अगोदर बसून व खर्चाचा अंदाज करून आपल्या जवळ तो पुरा करणे इतकी ऐपत आहे की नाही हे पाहत नाही. नाहीतर कदाचित पाया घातल्यावर त्याला जर तो पुरा करता आला नाही तर पाहणारे सर्व लोक त्याचा उपहास करून म्हणतील, हा मनुष्य बांधू लागला खरा, परंतु याला तो पुरा करता आला नाही. अर्थात प्रभू येशू आपल्या शिष्यांबरोबर बोलत आहे आणि येशू ख्रिस्त येथे शिष्यत्वाची शिकवणूक देत आहे आणि त्यासाठी त्याने पाया देखील रचला, परंतु त्याला तो पुरा करता आला नाही. कारण तो बांधण्यासाठी जी किंमत मोजावी लागणार ती तो देऊ शकला नाही. अर्थात ख्रिस्ताचा शिष्य बनणे यासाठी किंमत मोजावी लागते. म्हणूनच येशूने म्हटले, प्रथम बसा, खर्चाचा अंदाज बाळगा. म्हणजे सुरुवात करण्यापूर्वी काय किंमत मोजावी लागते याचा प्रथम अभ्यास आम्ही पूर्णतः करणे गरजेचे आहे. आज अनेक लोक ख्रिस्ताकडे येतात, ख्रिस्ती जीवनाला सुरुवात करीतात, परंतु ते जाणत नाहीत आणि मग त्यांना किंमत मोजण्याची इच्छा नसते. प्रियजन हो, आणि काम अर्धवट पडते.
अर्धवट काम सोडल्याने फजिती होते. येशू या जगात त्याचे चाहते कोण आहेत त्यांना शोधत नाहीये, की त्याच्या म्हणण्याला मंजुरी देणारे कोण आहेत हेही तो पाहत नाही. प्रभू येशू कोणाकडून त्याला आधार मिळेल काय हेही पाहत नाही, तर तो अनुकरण करणारा शोधतोय. त्याला खरा शिष्य हवा आहे, कारण पालन न करणारा स्वतःला फसवितो. घर बांधल्यानंतर ज्या वेळेला घराच्या वरचा मजला असतो त्याला दरडी गेलेल्या असतात. त्या दरडीवरनं आम्हाला कळते की पाया हा फार कमजोर आहे. ख्रिस्ती जीवनामध्ये देखील आमच्या जीवनाला जेव्हा दरड जाते, आमच्या पायाची तपासणी करणे गरजेचे आहे. लूका सुवर्तमान 6व्या अध्यायातल्या 48व्या वचनात आम्ही पाहतो की घर बांधणाऱ्या माणसाने खोल खणून खडकावर पाया घातला. खोल खणून याचा अर्थ काय? प्रत्येक वेळी पाया घालत असताना खोल खणणे फार गरजेचे आहे. याचा अर्थ हा आहे, खरा पश्चाताप आम्ही केला पाहिजे. आम्ही सर्व मनुष्य या जगात पापात जन्मलेले आहोत. जेव्हा आम्हाला पाप क्षमा येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे मिळते, तेव्हा पाप क्षमा देणाऱ्या एकमेव तारणाऱ्याची ओळख आम्हाला होते व त्याची गरज आम्हाला पुढे किती आहे हेही आम्हाला कळू लागते. जो देव स्वतः मानव स्वरूपात येशू ख्रिस्त म्हणून प्रकट झाला, त्याच्याशिवाय आमचा पाया कोणीही नाही हे आम्हाला हे वचन दाखविते. अर्थात आमचं जीवन पापांतून काढून आता आम्हाला ख्रिस्ताला एक आध्यात्मिक व्यक्ती म्हणून त्याला आम्हाला एका उत्तम चारित्र्यात उभं करायचं आहे. म्हणून इब्री लोकास पत्र याचा 6वा अध्याय 1 वचन म्हणते, तेव्हा निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चाताप, देवावरचा विश्वास. अर्थात येथे 2 प्राथमिक घटक आमच्या ख्रिस्ती जीवनाचे पाया म्हणून दर्शविलेले आहेत, विश्वास आणि पश्चाताप. या 2 घटकांद्वारे सुरुवात होते. प्रियजन हो, म्हणून येथे पश्चाताप जो आहे हा आमच्या जीवनामध्ये आम्हाला पुनर्उभारणीकडे नेतो. पाया खोल खणणे ही आमची जबाबदारी आहे. प्रियजन हो, अर्थात आमच्या ख्रिस्ती जीवनाची ही सुरुवात दर्शविलेली आहे. आम्ही पापांतून वाचले गेलो आणि आता एका नवीन जीवनाला सुरुवात होते. आणि त्यावेळेला आमचा पालट होण्यापूर्वीच्या गोष्टी आम्ही सुरुवात करण्यापूर्वी त्या प्रत्येक गोष्टींवर आम्ही तोडगा काढला पाहिजे. त्यासाठी आम्ही वेळ दिला पाहिजे. इकडे घाई करून चालत नाही. कोणतंही घराचं काम घाईने होत नाही. उदाहरणार्थ, शेतकरी जशी भूमीची मशागत करण्यापूर्वी कचरा, निंदन, काटे कुसळे काढून टाकतो, तसे आम्ही आमच्या जीवनातील सर्व मूर्त्या, सर्व अशुद्धता आणि आमच्या जीवनामध्ये पूर्वीच्या सर्व सवयी आम्ही काढून टाकल्या पाहिजेत. तरच ती भूमी लागवडीसाठी योग्य ठरते आणि मग 30 पट, 60 पट, 100 पट पीक देऊ शकते. पाया घालण्यापूर्वी खड्डा खोदणे याचा अर्थ हा आहे. पाया घालणे हे काम अतिशय महत्वाचे आहे आणि त्याला घाई करून चालत नाही. कारण जर घाई केली तर ते फार धोक्याचे काम ठरेल. कारण जर आम्ही त्या गोष्टींकडे तसेच दुर्लक्ष करून सोडून देऊ तर आम्हाला पुढे जाऊन आढळेल की आमचा पाया हा कमजोर राहिलेला आहे व त्यामुळे आमचे घर म्हणजे आमचे आध्यात्मिक जीवन कोसळण्याची भीती राहते. पश्चातापात लोकांना क्षमा करण्याचा समावेश आहे. ज्यांनी आपल्याला दुखविले आहे, आम्ही त्यांना वरवर नव्हे तर पूर्ण मनाने क्षमा करावी. आम्ही पंचांग पाहणे, भविष्य पाहणे, मूर्तीपूजा, हात पाहणे, जादूटोना, मद्यपान, धूम्रपान, व्यभिचारी वृत्ती या सर्व गोष्टी सोडून सैतानाशी संपर्क आम्ही तोडणं गरजेचे आहे. किंमत आम्हाला मोजावी लागते. प्रियजन हो, त्यासाठी आम्हाला उचित योग्य निर्णय घ्यावा लागतो. जर तुम्ही योग्य प्रकारे पश्चाताप केला नसेल तर तुमचा पाया हा चुकीचा ठरणार आहे. मग अख्खे ख्रिस्ती जीवन हादरणारे ठरणार आहे. परमेश्वराचे भय हा ज्ञानाचा आरंभ आहे आणि ते परमेश्वराचे भय आम्हाला पापापासून वाचविते. जे आपल्या पापाबद्दल पश्चाताप करून पापापासून फिरलेले नाहीत ते ख्रिस्ती जीवनाचे तत्व शिकू शकत नाहीत. आम्हाला आढळते शौल राजा, आहाब राजा, यहुदा इस्करियोत यांचे जीवन हे अयोग्य पायावर बांधलेले होते, म्हणून ते टिकू शकले नाही.
मूर्ख हा कोण आहे ज्याचा पाया वाळूवर बांधलेला आहे. बाहेरून पाहिल्यावर दोन्हीही घरे सारखीच दिसतात, परंतु वाळूवर बांधलेल्याला काहीच सुरक्षितता नाही. अर्थात हे घर त्याला दर्शवित आहे जे आपल्या जीवनामध्ये तारणाचा शॉर्टकट शोधतात. ख्रिस्ताबाहेर अनेक जणांना आज सुरक्षितता वाटत आहे, परंतु ती या पायाची पारख केल्यावर ते घर टिकणार नाही याला दर्शवित आहे. अर्थात ख्रिस्ताबाहेर काहीच नाहीये. दोघांमध्ये फरक हाच आहे आणि तो आहे पायांबद्दल. एक खडकावर म्हणजे अनंत खडकावर आणि दुसरे सरकणारे वाळू यावर बांधलेले घर होते. असं घर आजपर्यंत आम्ही कुठेही मनुष्याने बांधलेलं पाहिलेलं नाही, परंतु येशू जर ही गोष्ट आम्हाला सांगत आहे तर त्याचा अर्थ आध्यात्मिक जीवनात मनुष्य अशाच प्रकारे आपले घर बांधत आहेत. हे घर पूर्ण असुरक्षित आहे. वाळूवर बांधलेलं घर हे दर्शविते की ह्या व्यक्तीचे पतन होणार आहे. तो व्यक्ती मागे पुन्हा वळणार आहे. तो विश्वासाचा नकार करणार आहे. तो अडखळविला जाणार आहे. पडलेले घर याला फार मोठे आव्हान आहे, कारण त्याला रिपेअर करता येत नाही. एकदा ते पडले की ते पडले. फार मोठा तोटा आहे. आमच्या निवडीचे दुष्परिणाम आम्हालाच भोगावे लागतात. येथे वचन चित्रित करीते की एकाची प्रतिक्रिया देवाच्या वचनाबाबत विरोधात्मक होती, ज्याला मूर्ख म्हटलेलं आहे, तर दुसऱ्याची ते वचन पाळण्याची होती, ज्याला शहाणं म्हटलेलं आहे. पाया जर मजबूत असेल तर घर कायम कोणतीही परिस्थिती येवो, हंगाम कोणतेही जीवनात येवो, ते घर पडू शकत नाही. त्यावर कितीही वादळ आले, वारा आला, किती तुफान आले, कितीही महापुराचा लोंढा त्यावर आदळला, तरी ते घर पडू शकत नाही. येथे आमच्या जीवनाविषयी चित्र येशू ख्रिस्ताने या दाखल्यामध्ये मांडलेलं आहे. अर्थात हा दाखला या गोष्टींचे महत्व दाखवित आहे. येशूच्या शब्दांशी आज्ञाधारकपणाचे महत्व. अर्थात प्रभू येशू स्वतः आपल्या शब्दांची किंमत किती आहे याचे महत्व दाखवून ओळख देत आहे. म्हणून येथे 24व्या वचनात देवाच्या वचनाचे पालन करण्यास आम्हाला आमंत्रित करण्यात येत आहे की तुमचे जीवन हे देवाच्या अनंत पायावर बांधावे. म्हणून 24 वचन काय म्हणते? ह्यास्तव जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणा एका सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल, त्याने आपले घर खडकावर बांधले. लूका सुवर्तमान 8:18 वचनात येशूने म्हटले, म्हणून तुम्ही कसे ऐकता याविषयी जपून राहा. अर्थात देवाचं वचन, आम्ही ते वचन कसे घेतो, अर्थात आम्ही कसे ऐकतो याविषयी आम्हाला जपण्यास सांगितलेलं आहे. येशूने येथे 2 पर्याय त्याच्या ऐकणाऱ्यांना खुले करून दिली. प्रत्येक जण जबाबदार आहे काय ऐकतो त्यासाठी, आणि निवड त्याला तदनुसार करायची आहे. मग ते 2 पायाऐवजी एकावर बांधण्यात येतील. अर्थात देवाचं वचन आमच्या हृदयात कसं पेरलं जात आहे, आम्ही ते वचन कसे घेतो, ही गोष्ट फार महत्वाची आहे. अर्थात 4 प्रवृत्ती यामध्ये आढळतात: अधीनता, शुद्धता, नम्रता, आज्ञाधारकपणा. या 4 वृत्तींद्वारे आम्ही देवाचं वचन आमच्या हृदयात ग्रहण केलं पाहिजे. ह्यास्तव जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो. येशूची वचने ऐकणे फार गरजेचे आहे. का बरं? कारण रूपांतराच्या डोंगरावर स्वर्गातनं वाणी झाली होती आणि ती वाणी म्हणाली होती, हा माझा पुत्र मला परम प्रिय आहे, याविषयी मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका. म्हणूनच प्रत्येक मनुष्याला त्याचे ऐकणे गरजेचे आहे. काना गावात लग्नाच्या वेळेला जेव्हा द्राक्षरस संपला होता तेव्हा मरियेने चाकरांना म्हटले, योहान 2:5 मध्ये, हा तुम्हाला जे काही सांगेल ते करा. मरियेने देखील हीच गोष्ट कळविली आहे की येशू जे सांगेल ते तुम्ही करा. अर्थात येशूच्या प्रत्येक शब्दांना म्हणजे वचनांना का बरे एवढे महत्व आहे की आम्ही ती वचने ऐकून त्याप्रमाणे करावे? कारण योहान 7:46 म्हणते, कामदारांनी उत्तर दिले, कोणीही मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही.
येशू सारखा कोणी बोलत नाही प्रियजन हो. पेत्राने म्हटले, सार्वकालिक जीवनाची वचने तुझ्याकडे आहेत, तुला सोडून आम्ही कुठे जाऊ. अर्थात येशूच्या प्रत्येक शब्दात सामर्थ्य आहे. अंजिराचे झाड शाप देताच लगेच वाळले गेलेले आहे. वादळ वारा येशूच्या शब्दाने शांत झालेला आहे. येशूच्या शब्दाने लाजर 4 दिवस कुजलेला होता, तो जिवंत होऊन कब्रेंतून बाहेर आलेला आहे. म्हणून प्रभू येशू म्हणतो, तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, पण मी सांगतो ते तुम्ही का करत नाही. अर्थात येशूची इच्छा आहे, मी जे सांगतो ते तुम्ही करावे. येशूचे ऐकण्यामध्ये आमची भलाई आहे, आमचे हित आहे. लूका शुभवर्तमान 5व्या अध्यायात 1 ते 11 मध्ये आम्हाला अद्भुत अशी गोष्ट आढळते. सिमोन पेत्र नावाचा व्यक्ती, ज्याने रात्रभर फार परिश्रम करून काहीच मासे त्याला मिळाले नव्हते, निराश होऊन जाळी धूत बसला होता. त्यावेळेला येशूने पेत्राला म्हटले, 4थं वचन, आपले बोलणे संपविल्यावर त्याने सिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हाकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. सिमोनाने त्याला उत्तर दिले, गुरुजी, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी आपल्या सांगण्यावरून मी जाळी सोडतो. म्हणजे जे शब्द तू दिले त्या शब्दाला मी मानतो, तू जे सांगितले त्याप्रमाणे मी करीतो. हीच गोष्ट आज येशू तुमच्या आमच्याकडून अपेक्षितो. आणि जेव्हा आम्ही येशू सांगतो ते करीतो, तेव्हा आम्ही खडकावर बांधलेले होतो. देवाचा शब्द जिवंत शब्द आहे, तो निर्माणकर्त्याचा शब्द आहे. अर्थात या वचनांतून आम्हाला हे आढळते की कोणीही व्यक्ती जिथपर्यंत ख्रिस्ताच्या शब्दावर कृती करीत नाही किंवा त्याचे पालन करीत नाही, तिथपर्यंत ते अनंत पायावर बांधले जात नाहीत. आणि त्या व्यक्तीला देवाच्या वचनाकडून तिथपर्यंत हित प्राप्त होत नाही, जोपर्यंत आज्ञा पालनाची कृती तो करीत नाही, म्हणजे देवाची इच्छा तो पूर्ण करीत नाही. ही गोष्ट आम्हाला समजून घेणे गरजेची आहे. 1 शमूएलाचा 15 अध्याय 22व्या वचनात काय म्हटलेलं आहे. तेव्हा शमूएल म्हणाला, देवाचा संदेष्टा परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो, तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय. तुम्ही कितीही यज्ञ द्या, कितीही देवापुढे गीत गा, स्तुती करा, देवाला त्यात आनंद नाही. त्याचा शब्द मांडल्याने त्याला जो आनंद होतो तो दुसऱ्या कशाने नाही. पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, एडक्यांच्या वपेपेक्षा वचन ऐकणे बरे. देवाचं वचन जेव्हा आम्ही ऐकतो आणि ते पाळतो, त्यावेळेला देव फार खुश होतो. इफिस्करास पत्र याचा 3 अध्याय याचं वचन 17 ते 19 मी वाचत आहे. ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी. विश्वास हा ख्रिस्ती जीवनाचा पाया आहे. येथे आम्ही ही गोष्ट पाहतो की पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दावर विश्वास केलेला आहे आणि त्याप्रमाणे कृती केलेली आहे. अर्थात आम्हाला देवाच्या वचनावर भरवसा हवा, ट्रस्ट हवी. ही गोष्ट इथे आम्ही समजून घेणे गरजेचे आहे, कारण आमच्या ख्रिस्ती जीवनाचा पाया हा विश्वासावर आधारित आहे. म्हणून इब्री लोकास पत्र याचा 6वा अध्याय 1 वचन म्हणते, तेव्हा निर्जीव कृत्यांबद्दलचा पश्चाताप, देवावरचा विश्वास आणि पश्चाताप या 2 घटकांद्वारे सुरुवात होते. येथे दुसरा भाग आम्ही पाहतो आणि तो विश्वासाचा भाग आहे. बायबल हे देवाचे वचन आहे, त्यावर विश्वास करण्यासाठी आम्हाला पाचारण करण्यात आलेले आहे. विश्वास, देवावर विश्वास म्हणजे त्याच्या शब्दांवर, त्याच्या वचनांवर भरोसा करणे. प्रियजन हो, आमच्या भावना परिस्थितीनुरूप बदलत असतात. हवेला देवाने आपला शब्द दिला होता, तरी तिने एदेनेत सापाची वाणी ऐकली. तिने देवाच्या आज्ञेवर विश्वास ठेवला नाही, जे तिच्या चांगल्यासाठी होते. आणि हव्वेने देवाच्या वचनावर अविश्वास केला आणि आज्ञा भंग केला. इब्री लोकास पत्र याच्या 11व्या अध्यायात 6वं वचन म्हणते की विश्वासा वाचून आम्ही देवाला संतुष्ट करूच शकत नाही. फक्त येशूची शिकवण ऐकून व समजून ते पुरेसे नाहीये, तर एक शिष्य म्हणून योग्य कृती हवी. याकोबाचे पत्र याचा 1 अध्याय वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, केवळ ऐकणारे असू नका. अशाने तुम्ही स्वतःची फसवणूक करिता. कारण जर कोणी वचन नुसते ऐकून घेतो व त्याप्रमाणे आचरण करीत नाही,
तर तो आरशात आपले शारीरिक मुख पाहणाऱ्या माणसासारखा आहे. तो स्वतःला पाहून तेथून निघून जातो आणि आपण कसे होतो हे तेव्हाच विसरून जातो. परंतु जो स्वतंत्र त्याच्या परिपूर्ण नियमांचे परीक्षण करून ते तसेच करीत राहतो, तो ऐकून विसरणारा न होता कृती करणारा होतो व त्याला आपल्या कार्यात धन्यता मिळेल. आरसा हे देवाचं हे पवित्र शास्त्र बायबल आहे. हा आध्यात्मिक आरसा आहे. यात ज्या वेळेला आम्ही वाचू लागतो तेव्हा आमच्या जीवनाचा खरा चेहरा हा आरसा आम्हाला प्रतीत करीतो. कारण आरसा आम्हाला वास्तविकता दाखविते. लक्षात घ्या, वचन म्हणते की त्याने आपल्या स्वतःला पाहिले परंतु तो लगेच विसरून गेला. सकाळी उठताच आम्ही प्रत्येक व्यक्ती आरशाजवळ जातो आणि आम्ही आमच्या स्वतःला पहिले पाहतो. आमचे दात आम्ही घासतो, डोळे धुतो, केस विंचरतो. तसेच देव आमच्या विषयी अपेक्षितो की आम्ही आमच्या आध्यात्मिक जीवनात देवाचं वचन ऐकून त्याप्रमाणे आमच्या स्वतःत सुधारणा केली पाहिजे. त्या गोष्टी घेतल्या पाहिजेत, त्याचा स्वीकार केला पाहिजे. आरसा मला उणीव दाखवत आहे परंतु मी त्यांकडे दुर्लक्ष करून मी त्या गोष्टी विसरून जातोय, तर आरशात पाहण्याने काहीच फायदा नाही. हीच गोष्ट प्रभू येशू आम्हाला समजू इच्छित आहे. त्याच्या वचनाला फक्त आम्ही ऐकतोय आणि जर त्याप्रमाणे आम्ही वचनांचा स्वीकार करीत नाही, त्या वचनाप्रमाणे आम्ही कृती करीत नाही, तर त्या वचनांचा आम्हाला काहीही फायदा होणार नाही. 25वे वचन म्हणते, जो पाहत राहतो, स्वतंत्रतेच्या परिपूर्ण नियमात पाहत राहतो, अर्थात देवाच्या वचनाचे लक्षपूर्वक ध्यान करीतो. जेव्हा आम्ही परिपूर्ण नियमांचे ध्यान करीतो, न्याहाळून पाहतो, तेव्हा आम्ही विसराळू न होता केवळ ऐकणारे न होता काम करणारे होतो आणि तोच व्यक्ती आपल्या कार्यात आशीर्वादित होईल. योहान शुभवर्तमान याचा 14वा अध्याय 21 ते 24 वचनात प्रभू येशूने काय म्हटले, ज्याच्या जवळ माझ्या आज्ञा आहेत व जो त्या पाळितो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे आणि जो माझ्यावर प्रीती करीतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील. मीही त्याच्यावर प्रीती करीन व स्वतः त्याला प्रकट होईन. येशूवर जो प्रीती करीतो तो येशूचे शब्द पाळतो, त्याचे वचन पाळतो. माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्या बरोबर वस्ती करू. ज्याची माझ्यावर प्रीती नाही तो माझी वचने पाळीत नाही, फक्त ऐकतो. जे वचन तुम्ही ऐकता ते माझे नव्हे, तर ज्या पित्याने मला पाठविले त्याचे आहे. म्हणूनच आम्हाला येशूचे प्रत्येक वचन ऐकणे गरजेचे आहे. म्हणून येशू म्हणतो, आकाश पृथ्वी नाहीशी होईल पण माझ्या वचनांतील काना मात्रा रद्द होणार नाही. योहान शुभवर्तमान 5 अध्याय 39-40 वचनात प्रभू येशूने म्हटले, तुम्ही शास्त्रलेख शोधून पाहता कारण त्याच्याद्वारे तुम्हाला सार्वकालिक जीवन प्राप्त होईल असे तुम्हाला वाटते आणि तेच माझ्याविषयी साक्ष देणारे आहे. तरी जीवन प्राप्त व्हावे म्हणून माझ्याकडे येण्याची तुम्हाला इच्छा होत नाही. अर्थात प्रभू येशू या वचनांतून काय सांगू इच्छितो की तुम्ही शास्त्रलेख शोधता परंतु सत्यावर तुमचं प्रेम नाही. ते वचन तुम्ही लागू करू इच्छित नाही म्हणून तुम्हाला अनंत जीवन नाही. अर्थात तुमचा पाया हा खडकावर नाहीये. इफिस्करास पत्र याचा 3 अध्याय याचं वचन 17 ते 19 मी वाचत आहे. ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणामध्ये तुमच्या विश्वासाच्या द्वारे वस्ती करावी. वचन म्हणते यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेली व पाया घातलेले असे असून, म्हणजे ख्रिस्ताचं जे प्रेम आहे त्यात आम्ही मुळावलेले पाहिजेत, पाया घातलेला आम्ही पाहिजेत. तिची रुंदी, लांबी, उंची व खोली किती हे तुम्ही सर्व पवित्र जनासह समजून घ्यावयास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावयास शक्तिमान व्हावे, असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णते इतके परिपूर्ण व्हावे. अर्थात या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट आहे ख्रिस्ताचं प्रेम. आम्हा प्रत्येकानं ख्रिस्ताचं प्रेम माझ्यावर किती आहे हे ओळखणं, याची आम्हाला जाणीव. वचन म्हणते यासाठी की तुम्ही प्रीतीत मुळावलेली व पाया घातलेले असे असून, म्हणजे ख्रिस्ताचं जे प्रेम आहे त्यात आम्ही मुळावलेले पाहिजे, पाया घातलेला आम्ही पाहिजेत. तिची रुंदी, लांबी, उंची व खोली किती हे तुम्ही सर्व पवित्र जनासह
समजून घ्यावयास व बुद्धीस अगम्य अशी ख्रिस्ताची प्रीती ओळखून घ्यावयास शक्तिमान व्हावे, असे की तुम्ही देवाच्या सर्व पूर्णते इतके परिपूर्ण व्हावे. अर्थात या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट आहे ख्रिस्ताचं प्रेम. आम्हा प्रत्येकानं ख्रिस्ताचं प्रेम माझ्यावर किती आहे हे ओळखणं, याची आम्हाला जाणीव असणं फार गरजेचे आहे. देवाचे जे आमच्यावर पूर्णतः परिपूर्ण प्रेम आहे त्याला दर्शविते, कारण त्याद्वारे आमचे जीवन सुरक्षित राहते. अर्थात आम्ही विश्वासात मजबूत राहतो. अर्थात आमच्या जीवनामध्ये चिंता येतात, निराशा येतात, त्या सर्वापासून देवाचं प्रेम आमचं रक्षण करते. देवाच्या प्रेमावर आम्ही बांधलेले असल्या कारणाने जरी आमच्या जीवनात आम्हाला अपयश आढळलं, आम्हाला दुर्बलता आढळली, तरीही देव जो माझा पिता, त्याच्याशी माझे जे नाते आहे त्याच्याद्वारे मला कायम स्वीकारण्यात येते, याबद्दल आम्हाला खात्रीलायक सुरक्षितता प्राप्त होते. तेव्हाच समजते जेव्हा आमचे देव जो पिता याच्याशी प्रेमळ नातेसंबंध प्रस्थापित होते. देव माझ्यावर अपरंपार प्रेम करतो आणि त्या प्रेमाची लांबी, रुंदी, उंची, खोली ही एकदा का आम्हाला कळायला लागली की आम्ही निश्चिंत होतो. तेव्हा आम्हाला हे प्रकटीकरण प्राप्त होते की देवाने येशूवर केवढी प्रीती केली, तेवढीच प्रीती तो माझ्यावरही करीत आहे. आमचं देवाबरोबर घनिष्ठ नातेसंबंध व्हावे आणि ही गोष्ट देवाशी आमची मैत्रीला दर्शविते, उत्तम नातेसंबंधाला दर्शविते आणि ज्यातून आम्ही देवाची भक्ती आणि सेवा करावयास सुरुवात करीतो. या सर्व गोष्टी पायाभूत गोष्टी आहेत. तेव्हा आम्हाला कळते की येशू माझ्या जीवनाचं सर्वस्व बनलेलं आहे. यालाच म्हणतात त्या खडकावर मी बांधला गेलेलो आहे. असे जेव्हा होते ना, तेव्हा आमच्या जीवनात कुरकुर उरत नाही, तक्रारी आमच्या जीवनातून निघून जातात. आम्ही धन्यवाद देऊ लागतो, आनंदी आणि शांतीत जीवन जगू लागतो. हा ख्रिस्ती जीवनाचा खरा पाया आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने घरावर 3 धोके येणार आहेत हे या दाखल्यामध्ये दर्शविलेले आहे. पाऊस, पूर आणि वारा या 3 गोष्टी धोक्यांना दाखवित आहेत. या तिन्ही गोष्टी जीवनातील विविध हंगाम आहेत. अर्थात हंगामाला म्हणजे वातावरण बदलते आणि तसे जीवनातली परिस्थिती बदलत असते. अर्थात या ठिकाणी पाऊस, महापूर, जो लोंढा सांगितलेला आहे, वादळ सांगितलेला आहे, या समस्यांना दर्शवित आहेत. त्रास, परीक्षा, कठीण परिस्थिती, छळ, संकट आणि जीवनात येणाऱ्या आपत्तीला या गोष्टी दर्शवित आहेत. जो खडकावर बांधलेला आहे तो फक्त येशूची वचने ऐकतच नाही, तर प्रभूच्या शिकवणुकीला तो अनुसरतो व त्या जीवनाच्या त्रासाच्या समयी तो आश्रयाचा खडक त्याचा आधार होतो. मग तो त्रास, संकट अचानक का येईना, मग ते वादळ जीवनात किती व कसेही येवो, त्याची तीव्रता कितीही असो, त्याने काहीही फरक पडत नाही. म्हणून आम्हाला वचन दाखविते की पाया आमचा भक्कम असावा आणि तो खडकावर असावा. येथे 25व्या वचनाप्रमाणे आम्ही पाहत आहोत की खरी परीक्षा त्या घराची तेव्हा होते. मग पाऊस पडला, पूर आला, वाराही सुटला आणि त्या घरास लागला तरी ते पडले नाही, कारण त्याचा पाया खडकावर घातला होता. वारा, वादळ, पाऊस हे दोन्हीही घरावर येणारच. म्हणून ख्रिस्ती जीवनाची सुरुवात उत्तम पाया घातलेली असणे फार फार आवश्यक आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, प्रेम, दया, आनंद आणि शांती आपण सर्वांबरोबर तो येईपर्यंत कायम राहो. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपण सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळलं, कृपया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.